शेतकरी बंधू नमस्कार. मी गौरव जंगले, मनोज फर्टिलायझर. मित्रांनो, जसं आपल्याला माहित आहे की मागच्या वर्षी सोयाबीन पीक असो किंवा हळद पीक याच्यामध्ये सर्वात जास्त जे नुकसान झालं होतं ते आपल्या हुंडीमध्ये झालेलं आहे, हुंडीमुळे झालेलं आहे. आता हळदीमध्ये तरी आपण एक वेळा ड्रिपने ड्रिचिंग करू शकतो, पण सोयाबीन मध्ये ते शक्य होत नाही. म्हणून बऱ्याच शेतकऱ्यांनी मला विचारलं की सर, एक चांगलं कीटकनाशक आपण कोणतं वापरू शकतो. तर मार्केटमध्ये बरेच कीटकनाशक आहे. त्यामध्ये नामांकित कीटकनाशक म्हणजे एफएमसी कंपनीचं फर्टेरा हे आपण एकरी 4 किलो खतासोबत पेरू शकतो. याच्यामध्ये क्लोरो अँट्रॅनिप्रोल 0.4% हे घटक आहे. आता हे ब्रँड नेम सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे. जर का त्याच घटकाचं आपल्याला त्याच मॉलिक्युलचं काही औषधी घ्यायचं असेल तर आपण हे जर का नाही मिळालं तर आपण टाटा कंपनीचं गेटवे GR एकरी 4 किलो घेऊ शकतो. याच्यामध्ये पण तोच घटक आहे. मित्रांनो, क्लोरो अँट्रॅनिप्रोल या घटकाचे मार्केटमध्ये खूप सारे कीटकनाशक आलेले आहे, पण आपल्याला ज्या कंपनीवरती विश्वास आहे त्याचं वापरावं. आता राहिली गोष्ट, जर आपल्याला याच्यापेक्षा चांगलं सक्रिय कीटकनाशक घ्यायचं असेल ज्यामध्ये मॉलिक्युल पण स्ट्रॉंग आहे तर आपण अदामा कंपनीचं फोर्बिडो हे एकरी 3 किलो वापरू शकतो. आता मित्रांनो, याच्यामध्ये क्लोरो अँट्रॅनिप्रोल हा घटक तर आहेच, त्यासोबत आपल्याला फिप्रोनिल सुद्धा पाहायला मिळतो. आता क्लोरो अँट्रॅनिप्रोल याचं काम काय, तर हे जेव्हा आपल्या हुमणीच्या स्नायूवरती अटॅक करते, हुमणीच्या स्नायूवरती अटॅक केल्यामुळे हुमणी त्याचं खाद्य बंद करते आणि ते मरण पावते. यासारखंच एक सक्रिय कीटकनाशक म्हणजे GSP कंपनीचं ऑर्थर. आता यामध्ये पाहिलं तर आपल्याला थायोसायक्लिझम, थायोक्लेम, हायड्रोजन ऑक्सिलेट 3% आणि क्लोथियानिडिन म्हणजे जे आपण ड्रिप मधून डेंटोसो सोडतो ते घटक याच्यामध्ये आहे. हे दोन्ही पण पॉवरफुल कीटकनाशक. जर का जास्त हुमणीचा प्रादुर्भाव असेल तर नक्की तुम्ही अदामा कंपनीचा फोर्पिडो किंवा GSP कंपनीचा ऑर्थर वापरू शकतात. मित्रांनो, तुम्ही मागच्या वर्षी कोणतं कीटकनाशक वापरले हे मला कमेंटमध्ये सांगा, आणि तुम्हाला याच्यापैकी कोणतं कीटकनाशक लागत असेल तर कमेंटमध्ये तुमचा पत्ता वगैरे नंबर टाका, आपण तुमच्यापर्यंत पोहोचवून देऊ. धन्यवाद. गौरव जंगले, मनोज फर्टिलायझर.